विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. इयत्ता 10वी कुमार भारती या पाठामधील जो स्थूल वाचनाचा भाग आहे तो आज आपण पाहणार आहोत. इयत्ता 10वीला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 4 विभाग आहेत. या 4 विभागामध्ये प्रत्येक विभागामध्ये एक स्थूल वाचन आहे. काही गद्य आहेत तर काही पद्य आहेत. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये विभाग 3 हा स्थूल वाचनासाठी आहे. स्थूल वाचनाला एकूण 6 गुण आहेत. 3 कृत्या दिल्या जातील. प्रत्येकी 3 गुणांसाठी 2 कृती सोडवणे अपेक्षित आहे. यावर प्रश्न कसे विचारले जातात तर स्वमत व अभिव्यक्ती यावर आधारित आपण उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. कुठल्याही प्रकारे आपल्याला या विभागामध्ये कृती प्रश्नपत्रिकेमध्ये परिचय दिला जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घेणे अपेक्षित आहे. तर आज आपण विभाग पहिला स्थूल वाचन मधील बालसाहित्यिका गिरिजा कीर यांचा आज आपण पाठ पाहणार आहोत. चला तर मग आपण हा पाठ पाहूया. विद्यार्थी मित्र, आज आपण स्थूल वाचनामधील बालसाहित्यिका गिरिजा कीर यांचा आज आपण पाठ पाहूया. लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड. 1945 त्यांचा जन्म आहे. या प्रसिद्ध लेखिका आहेत, बालसाहित्यिका आहेत. त्यांनी विपुल प्रमाणात कथा, कादंबऱ्या, नाटके असे विपुल प्रमाणात लिहिलेले आहेत आणि त्यांची जवळजवळ 117 पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्षीय अध्यक्ष होत्या. विश्वकोशाच्या ग्रंथ वाचन स्पर्धेच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डिलीट ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यासह वेगवेगळे 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. 2007 साली आपल्या जवळ असणाऱ्या सांगली येथे मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष सुद्धा होत्या. त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह, एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके, झिपरी, बिट्टीच्या बाराबाता या बाल कादंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा, चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बाल नाटके इत्यादी विपुल लेखन प्रसिद्ध आहे. ह्या पाठातून आपल्याला गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिलेली आहे. तो आपण आज पाठ पाहूया. विद्यार्थी मित्र हो, आज आपण कुमार भारतीमधील इयत्ता 10वी बालसाहित्यिका गिरिजा कीर यांचा आपण पाठाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. या पाठामध्ये साहित्य कृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला आहे. यामध्ये काय सांगितलेले आहेत पहा विद्यार्थी मित्र. आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. त्या गोष्टीचे चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन करता यायला हवे. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजे रसास्वाद होय. एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. कोणत्याही साहित्यकृतीची, कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा, साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे होय. म्हणजेच काय सांगितलेले आहेत, रसास्वाद व समीक्षा. रसास्वाद म्हणजे काय तर आवडलेल्या गोष्टीचे स्वतःच्या शब्दात लेखन करणे, मांडणे, त्याला रसास्वाद असे म्हणतात. यामध्ये 2 शब्द महत्त्वाचे आहेत, रस आणि आस्वाद. ह्या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. तर समीक्षा म्हणजे काय तर एखादी गोष्ट आपल्याला आवडली किंवा आवडलेली नाही ते स्पष्टीकरणासह सांगणे किंवा मांडणे. बघा काय सांगितलेलं आहे, एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर ती का आवडली याचं स्पष्टीकरण करणे आणि जर आपल्याला ती एखादी गोष्ट आवडली नाही त्याचे सुद्धा स्पष्टीकरण करणे. म्हणजेच
टीका करणे किंवा टिप्पणी करणे. मग आपल्याला जे काही रसास्वादाच्या दृष्टीने ज्या गोष्टीचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे त्यातील काही मुद्दे आपण लक्षात घेणे गरजेचं आहे. पहिला कोणता मुद्दा आहे? पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता, म्हणजे कोणत्या प्रकारामध्ये ही साहित्यकृती मोडते. तर ती मग कथा आहे, कादंबरी, काव्य, नाटक, स्फोटलेखन, लघुनिबंध आहे. कोणत्या प्रकारामध्ये ही साहित्यकृती मोडणे म्हणजे पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता आहे ते पाहणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आहे पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. म्हणजे कादंबरी वाचन करत असताना जी वेगवेगळी पात्रे रंगवलेली असते त्या पात्रामधील त्यांचा स्वभाव कोणत्या प्रकारचा आहे, त्यांचा स्वभाव कशा पद्धतीने आहे हे पाहणे गरजेचं आहे. तिसऱ्यामध्ये काय सांगितलेलं आहे? व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत. म्हणजे ती व्यक्तिरेखा कशी आहे, सहजपणे ते पात्र फुलवणे गरजेचं आहे. उगाच गरज होती म्हणून त्या पात्राची निर्मिती केलेली आहे असे होता कामा नये. मग ते अतिशय कंटाळवाणा होईल. त्या गोष्टीमध्ये ती व्यक्ती सहजपणे बसायला पाहिजे तरच ती नैसर्गिकरित्या ती व्यक्तिरेखा शोभून दिसते. हे महत्वाचं आहे. तर पुढचा चौथा मुद्दा काय सांगतात? कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का. बघा, कथा जर आकर्षक असेल तर वाचकाच्या मनामध्ये ते पुस्तक घर करून राहतं. म्हणजे पुस्तक वाचन करत असताना पुढे काय होणार हे वाचकाच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे, उत्कंठा निर्माण व्हायला पाहिजे, उत्सुकता असणं गरजेचं आहे. पाचवा मुद्दा आहे काव्य संग्रह असल्यास कवितांचे भाव सौंदर्य, विचार सौंदर्य व अर्थ सौंदर्य कशातून जाणवते. म्हणजे ती कविता असून दे किंवा लेख असून दे, त्यामधून आपल्याला कोणत्या मग कवीनं किंवा लेखकानं कोणत्या भावना मांडलेल्या आहेत, कोणत्या विषयावरती लेखन केलेलं आहे याचा विचार स्पष्ट करणे गरजेचं आहे. म्हणजे त्या कवितेचा नेमका अर्थ काय होतो हे सांगणं, म्हणजे त्या कवितेमध्ये असणारे भाव, विचार व अर्थ सौंदर्य हे आपल्याला यामधून जाणवतं. पुढचा सहावा मुद्दा आहे लेखकाची भाषाशैली कशी आहे. बघा, भाषाशैलीला यामध्ये महत्वाचं आहे. ती भाषा साधी आहे, सोपी आहे की अवघड आहे, ती कोणत्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात, त्यामध्ये कोणत्या भाषाशैलीमध्ये ती भाषा वापरलेली आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. सातवा मुद्दा आहे पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का. बघा, यामध्ये अतिशय महत्वाचं आहे की एखादी कादंबरी जी जास्त उठावदार होते म्हणजे त्याचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत लेखन अतिशय चांगल्या पद्धतीनं असतं. म्हणजे वाचक ती कथा कादंबरी अतिशय मनपूर्वक वाचन करत असते. काही वेळेला काय होतं विद्यार्थी मित्र की सुरुवात चांगली झाली की शेवट कंटाळवाणा होतो. काही वेळेला उलटी प्रक्रिया होते, शेवट त्या ठिकाणी चांगला होतो, सुरुवात ढिसाळपणानं होते. म्हणजे वाचकाला तो भाग अतिशय ते पुस्तक वाचन करत असताना कंटाळवाणा होतो. हे होता कामा नये. ही गोष्ट यामध्ये महत्वाचं आहे. त्यानंतर शेवटचा आठवा मुद्दा आहे पुस्तकातून मिळणारे चिरंतर मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का. बघा, म्हणजे लेखकानं किंवा कवीनं जी कविता किंवा लेख असून दे, कथा असून दे, कादंबरी असेल, त्यामधून जे लेखन केलेलं आहे त्यामधून उद्देश काय आहे, सामाजिक मूल्य काय आहे, संदेश काय आहे, उपदेश काय दिलेला आहे, की मानवाचा त्यावर चांगल्या पद्धतीने परिणाम झाला की वाईट परिणाम झाला, हे या साहित्यामधून आपणास मिळत असते. म्हणजेच या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. एकंदरीत साहित्य कृतींचा आस्वाद घेताना जे आपण वरील 8 मुद्दे मांडलेले आहेत त्याचा सर्वांनी आपण विचार करायला. चला तर विद्यार्थी मित्र, आज आपण बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या साहित्याचा आज आपण सविस्तर अभ्यास करूया. आज मी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचपणाचा दोष अभावानही आढळत नाही. हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. त्यांची नाटुकले आपण वाचलीत तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या सारांपेक्षा बाईंनी दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले.
त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळून नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतः दुर्लक्षित असा आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. गिरिजाबाई यांची जे बालसाहित्य आहे ती अतिशय मोठ्या प्रमाणात निर्मिती केलेली आहे. आणि महत्वाचं विशेष यात असं वाटतं की तोचपणा यामध्ये आढळत नाहीत. नाही ते बरेचसे लेखक लेखिका काय करतात की आपल्या कथा कादंबरीमध्ये आपण जे पूर्वी लिहिलेलं आहे त्यातूनच काही लेखन या नवीन आपल्या लेखनामध्ये समाविष्ट करतात आणि तोपणा आढळतो. मात्र यांच्या साहित्यामध्ये आपल्याला तसे काही आढळत नाही. कारण कथा लेखिका म्हणून त्यांना साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान मिळालेले आहे. साधारणपणे असे लेखक बाल साहित्याकडे क्वचितच वळतात. गिरिजाबाई मात्र आवर्जून बालकुमार साहित्याकडे वळलेले आहेत. त्यातही त्यांची क्षेत्रात अतिशय लक्षणीय निर्मिती त्यांनी केलेली आहे. त्यांच्या बाल साहित्यामध्ये जर आपण पाहिलो तर बहुत करून जादू चमत्कार यावरच भर असतो. गिरिजाबाईंनी मात्र बालकुमारांच्या भाव विश्वातल्या प्रसंगावर आधारलेले साहित्य निर्माण केले आहेत. जर आपण पाहायला गेलो तर आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळूया नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, नीला राणीचा दरबार, मी कोण होणार इत्यादी. म्हणजे त्यांच्या साहित्याकडे जर आपण पाहिलं तर 2 गटामध्ये त्यांनी निर्मिती केलेली आहे. पहिला गट आहे वयवर्ष गट 5 ते 9 आणि 9 ते 12 या वर्गासाठी त्यांनी भरपूर बालनाटिके त्यांनी लिहिलेली आहेत. तसं पाहायला गेलं तर या नाटिकेकडं हा प्रांत जो आहे तो पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेला आहे असे त्यांचं वैयक्तिक मत आहे. आणि त्यांनी पुण्याच्या ज्या रजनी परांजपे आहेत त्यांनी हा जो बालगट आहे या बालगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून गेले आहेत. त्यांची जी गिरिजाबाईंची नाटके आहेत ती साथ पूर्णपणे या रजनीताईंच्या पुस्तकांसाठी मिळालेले आहेत असे ते आवर्जून उल्लेख करतात. पुढे काय म्हणतात पहा. मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी छोटी मुलं महत्वाचा विचार विनिमय करत आहेत. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो? तर आई बाबा शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही. पण हे सांगणार कोणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाडाच वाचू अर्जात आणि एक अर्ज चक्क बापां पुढे ठेवूया. देव नक्की प्रसन्न होईल आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्ज लेखन. इथे लेखकांनी काय छान तक्रारी मांडल्यात पहा. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. बरफ का गोला खाण्याची आजादी पाहिजे. भेळ खायला मिळायलाच हवी. मधू भाऊ विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात. त्या प्रसंगात गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बाल प्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे, पण बाई ती लीलया पेलतात. यामध्ये गिरिजाबाई काय म्हणतात बघा की मुलांवर जी मोठी माणसे असतात ती मुलांच्या मनाचा विचारच करत नाही. म्हणून ही समस्या त्यांनी चक्क एका नाटकानं पुढे मांडलेली आहे. त्या नाटकाचं नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. गिरिजाबाईंनी या नाटिकेतील जे प्रसंग आहे ते प्रसंगाचं चित्रण अतिशय प्रभावीपणे केलेलं आहे. त्यामुळे हे नाटक जीवंत प्रसंगच प्रेक्षकांसमोर घडत आहे असा वाचकांना प्रत्यय येतो. त्या नाटकेचे नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. म्हणजे लहान मुलं जे असतात ती आई वडील नसल्यामुळे घरात त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्यामुळे विचार विनिमय करत आहेत की आपण आता काय करायचं. मग आपले आई वडील आपल्यावरती बॉसिंग करत असतात. बॉसिंग याचा हुकूमत गाजवतात. मग हे घरी नसताना आई वडील हे काय करतात, चक्क देव बाप्पालाच गणपती बाप्पालाच एक अर्ज लिहितात
आणि एक दिवस आपल्यावरती देव प्रसन्न होईल म्हणून त्यांनी एक सामुदायिक अर्ज लेखन करतात. मग या ठिकाणी काय काय त्यांनी मांडलेले आहेत बघा. तर मुलगीला आईची शिपवानची साडी नेसायला पाहिजे. शिपवान म्हणजे अतिशय मऊ, तलम, मऊदार अशा प्रकारची एक साडी आहे. मग आई ती देत नाही कारण ती चांगली असते म्हणून. तसंच मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत बर्फाचा गोळा खाण्याची स्वातंत्र्य पाहिजे. म्हणजे इथं आई वडील काय करतात, मुलांनी बर्फाचा गोळा खाल्ला म्हणजे मुलं आजारी पडतील ही एक भीती आई वडिलांच्या मनामध्ये असते म्हणून ते खायला देत नाहीत. तसेच भेळ खायला मिळायला पाहिजे असे अनेक अर्जामध्ये त्यांनी उल्लेख करतात. मग एक छोटीशी नाटिका त्यामध्ये सादर करतात. त्यामध्ये मधू, भाऊ, विनया हे असे अनेक मित्रमंडळी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी भांडू लागतात आणि या नाटकामधून एक प्रसंगच निर्माण होतो. म्हणजे या नाटिकेमधून मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचं कौशल्य गिरिजाबाईंनी या नाटिकेतून करण्याचा प्रयत्न अतिशय प्रभावीपणे केलेला आहे. अतिशय मोजक्या पत्रातून जिवंत दृश्य साकार करण्याचं व अवघड काम ते सहजपणे लिहिलेल्या सहजपणे त्यांनी पार पाडलेलं आपल्याला या बालनाटिकेमधून एक अर्ज आहे बाप्पा यामधून दिसून येतात. आपण गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचा आपण अभ्यास केला आहोत. आता आपण गिरिजाबाईंच्याच बालांसाठी असलेल्या अन्य साहित्याकृतीकडे आपण पाहूया. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणवर्ती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत. त्यांच्यातली सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयात साद घालते. त्या म्हणतात, थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक होय. काय सांगतात पहा मित्रांनो, मुलांच्यामध्ये एक प्रकारे सामाजिक बांधिलकी निर्माण करायला पाहिजे म्हणून त्यांना लहानपणापासूनच त्यांच्यावर उत्तम संस्कार करणे महत्त्वाचे आहेत. म्हणून गिरिजाबाईंनी हे सर्व ओळखून त्यांनी लहान मुलांसाठी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत. म्हणजेच ती चरित्रे लिहित असताना लहान मुलांना पचेल, रुचेल अशी सोपी भाषा वापरून त्यांनी चरित्रे लिहिलेली आहेत आणि एक चांगला विचार त्यांनी आपल्या ह्या चरित्रातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर आपण पाहिलो की यामध्ये अहिल्याबाई होळकर असतील, तपस्विनी अनुताई वाघ असतील, ताराबाई मोडक असतील, संत गाडगेबाबा असतील, महात्मा फुले असतील, यांनी सर्व लोकांनी शिक्षण क्षेत्रात अतिशय महत्त्वाचे काम केलेले आहेत. त्यांनी जे केलेले कार्य आहे ते कार्य आपण हातात घेऊया व त्यांचे सहकार्य करूया, हेच त्यांचं खरं स्मारक ठरेल असे या ठिकाणी गिरिजा कीर म्हणतात. आपण जर त्यांचं पुढं पाहिलं आहे तर प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडलेला आहे. आता त्यांचे प्रत्येकाने विचार मांडलेले आहेत. त्यातील पहिले विचार आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. बघा, या ठिकाणी महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व सांगितले. म्हणजे आई वडिलांनी मुलांना शिकवलेले असतात, त्यामुळे मुलांनी आपल्या आई वडिलांनी शिकवलेले शिक्षणाचे ऋण कधीही फेडता येणार नाही. बालमनाची जाणीव त्यांनी या ठिकाणी करून दिली आहे. आई वडिलांचे मोल सुद्धा या ठिकाणी महात्मा फुलेंच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून मित्रांनो, आपण आपल्या जीवनामध्ये कधीही आपल्या आई वडिलांना विसरू नये, त्यांचे ऋण फेडू नये, ऋण कधीही विसरता कामा नये. पुढे ताराबाई मोडक काय म्हणतात बघा. ताराबाई मोडक या शिक्षणवर्ती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. खासियत म्हणजे वैशिष्ट्य. ताराबाई मोडक काय म्हणतात, माणसातले गुण ओळखायला पाहिजेत, त्यांच्या आवडीच्या कामाला आपण त्यांना लावले पाहिजेत. माणसाला म्हणजेच माणसं ओळखायला पाहिजेत, त्यांच्या कार्याची सुरुवात आपण करायला पाहिजे, म्हणजे माणसे आपोआप जोडली जातात. म्हणूनच म्हटल्यात माणसांची हिऱ्याची पारख करू शकतात. पुढे म्हणतात, ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं
येती म्हणजे सक्ती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं, या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवोत, हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. अनुताई वाघ यांनी अतिशय शैक्षणिक क्षेत्रात व दुर्गम भागातील मुलांना त्यांनी शिकवलेले आहेत. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये त्या मुलांना आवडेल, रुचेल, पचेल त्यांची जी भाषा आहे त्या पद्धतीनं ती भाषा त्या विद्यार्थ्यांना शिकवली आहेत. आणि हे सर्व काम करताना त्यांनी अतिशय श्रद्धेनं आणि सामाजिक काम त्यांनी केलेलं आहे. लहान मुलांच्या वरती त्यांनी अतिशय प्रेम केलेलं आहे. त्यांनी जी इच्छाशक्ती आपली या ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसून येतं. म्हणून आपण जे कार्य करणार आहोत कोणतंही, ते जन्मभर राहायला पाहिजे. आपल्या रक्तामध्ये ही तरुण मुलं पुढे नेण्याचं काम हे आपण करणं गरजेचं आहे. तरच हे अनुताईंनी केलेलं कार्य आहे ते आपण चिरस्मरणात ठेवू शकेल. आणि हेच त्यांचं स्मारक. पुढे गिरिजाबाई कीर काय म्हणतात पहा मित्रांनो. संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, पहाडात निघून जावे लागत नाही. लोकात राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं, म्हणूनच ते महान संत होत. या ठिकाणी या सुंदर अशा चरित्रात त्यांनी संत गाडगेबाबांचे उदाहरण दिले आहे. जर मुलांनो आपल्याला मोठे व्हायचे असेल तर आपल्याला कोणतेही चमत्कार करावे लागत नाहीत. याचा अर्थ आपण कष्ट करावे लागणार आहेत. कुठल्याही बुवाबाजी, भोंदूगिरी यावर विश्वास ठेवून काम करू नये. विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, म्हणजे अंगारा लावून आपण कुठेही हिमालयात जाऊन ध्यान करून बसावे असं सुद्धा करावे लागत नाही. पहाडात जावं असं सुद्धा नाही. तर यासाठी काय करावं लागणार नाही, लोकांच्या मध्ये राहून लोकजागृती कशी करावी हे स्वतः संत गाडगेबाबांनी आपल्या आचरणात आणलेलं आहे. आणि लोकांच्या मध्ये जाऊन त्यांनी एक प्रकारे लोकजागृती करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केले आहेत. मग ते कोण असे काम करतील तेच महान होतील, असं गाडगेबाबांच्या उदाहरणातून आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे मुलांना या ठिकाणी एक प्रकारचा वैज्ञानिक दृष्टिकोन कसा असतो तो यामधून देण्याचा प्रयत्न गिरिजाताईंनी केलेला आहे. पुढे काय म्हणतात पहा. दुःखाच्या अग्नीत होरपळवणी शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात. प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या. त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. म्हणून या ठिकाणी अहिल्याबाईंच्या होळकरांमधून काय सांगतात, या परिच्छेदामधून आपल्याला एक प्रकारची जबाबदारी स्वीकारावी लागते आणि ती आपण किनाऱ्यापर्यंत घेऊन जावं लागतं. जबाबदारी घेऊन मध्येच आपण परत मागे हटलो तर ते काही होणार नाही. या ठिकाणी अहिल्याबाई होळकर नेहमी आपल्या प्रजेला, लोकांना एक प्रकारचा आपलीच मुलं आहेत असं मानून सुख देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याने आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दानधर्म सुद्धा केले आहेत. नेहमी ते दुसऱ्यांच्यासाठीच जगलेले आहेत. एका अचल दीपस्तंभा, एक स्थिर असणाऱ्या, खंबीर असणाऱ्या दीपस्तंभासारखं त्यांचं आयुष्य होतं. त्यांचं म्हणून ते पवित्र म्हटल्या गंगाजळासारखं पवित्र असं निर्मळ जीवन त्यांनी या ठिकाणी जगलेले आहेत. अशा प्रकारे अहिल्याबाई होळकर होत्या. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिला आहे. मुलांना पचेल, रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्र लेखनाचा एक नवा आयाम दिला आहे, आयाम पैलू. म्हणून मग अहिल्याबाई होळकर असतील, अनुताई वाघ, ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा फुले यांच्या चरित्रातून मुलांना एक प्रकारे आपली जबाबदारी असून दे, वैज्ञानिक दृष्टिकोन असून दे, एक नवा पैलू घालून देण्याचा प्रयत्न गिरिजाबाईंनी या चरित्रातून केलेला आपल्याला दिसून. विद्यार्थी मित्रांनो, गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या साहित्यांचा आपण अभ्यास केलो. आता त्यानंतर आपण गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिलेल्या आहेत, त्याचा आपण अभ्यास करूया. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतरली आहे.
मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकिट मारतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो, तब्बल 2000, पण सोबत चिठ्ठी असते. बघा या ठिकाणी काय सांगतात, गिरिजाबाईंनी एक कथा संग्रह लिहिलेला आहे, तू सावित्री हो. या कथा संग्रहामध्ये एकूण 8 कथा आहेत. त्यातीलच एक कथा आहे गोष्ट एका माणसाची. अतिशय सुंदर अशी ही कथा आहे. यामध्ये काय सांगतात, मधू नावाचा एक गरीब मुलगा असतो. त्याची आई आजारी पडलेली असते आणि तिच्या आईला पोटात गाठी झालेल्या आहेत म्हणून डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशन केले की बरे वाटेल असा निर्वाळा म्हणजे खात्री देतात. मग मधूकडे अत्यंत निरुपायाने म्हणजे उपाय नाही आणि तो एकाचे पाकिट मारतो. कारण पाकिट मारतो त्याच्याजवळ पैसे नसतात म्हणून, आणि त्या पाकिटामध्ये त्याला तब्बल 2000 रुपये मिळतात. आणि त्या पाकिटामध्ये सुद्धा पैशाबरोबर एक सोबत चिठ्ठी सुद्धा असते. त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिले आहेत पहा, प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही, तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. खाली पत्ता असतो. अशा पद्धतीने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. काय लिहिलं आहे, 2000 रुपये पाठवत आहेत, औषध पाणी नीट कर, आईला बरं वाटेल, मी येऊ शकत नाही कारण येण्या जाण्याला मला परवडू शकत नाही, तेच पैसे वाचतील, आईच्या कामी येतील, म्हणून मी तुला हे पैसे पाठवत आहेत. आणि त्यानंतर खाली पत्ता असतो. आनंदाला हे सर्व माहिती असं चिठ्ठीमध्ये तो लिहिलेला असतो मित्रांनी. मग हे सर्व मधू वाचतो. मग हे पत्र वाचून या पत्राने मधूचे डोळेच उघडतात. मग त्याला जाणीव होते, म्हणून तो कुठे जातो बघा, तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली, आता मी या पैशाचं काय करू, तुला हे पैसे कामी येतील, तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल मला. मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. बघा तो परत मधू त्या मित्राकडे जातो, आनंदाकडे, त्याला शोधत आणि शोधल्यानंतर जे आपण पैसे तुझं पाकिट मारलेलं असतं त्यामध्ये 2000 रुपये असतात. आपण जे काही वाईट कृत्य केलेलं आहे त्याची कबुली देतो, परंतु तो मनुष्य पैसे घ्यायला तयार होत नाही. का घेत नाही, तर त्याला सुद्धा सकाळी तार आलेली असते की त्याची आई वारलेली आहे. मग आता मी या पैशाचं काय करू. मग तो काय म्हणतो की तू हे पैसे घे आणि तुझ्या आईला बरं कर, तुझी आई बरी झाली म्हणजेच माझी आई बरी झालेली, असा एक आनंद मला मिळेल असं या ठिकाणी तो सांगतो. आणि बालकांच्या वरती एक किती मोठा संस्कार या ठिकाणी गिरिजाबाईंनी लिहिलेला आहे हे आपल्याला आश्चर्यकारक करणार आहेत. म्हणजे यामधून आपल्याला काय मिळतं बघा बालमित्रांनो, तर किती मन संवेदनशील असतं, बालसंस्कार किती महत्त्वाचे असतात. यामधून आपल्याला काही गोष्टी मिळतात, ते नीट ऐका. वाईट मार्गाने धन मिळवू नये, चोरी करू नये, स्वार्थी वृत्तीने वागू नये, गरजूंना मदत करण्यासाठी मागे पुढे पाहू नये. बघा किती मनाचा मोठेपणा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधणे म्हणजेच आपल्याला किती सुख मिळू शकेल बघा, हे यामधून सांगण्याचा प्रयत्न गोष्ट एका माणसाची मधून गिरिजाताईंनी केलेला आहे. यानंतर गिरिजाताईंनी फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. म्हणजे एक जपानी कथा आहे फुलं फुलवणारा म्हातारा. यामधून आपल्याला या कथेमध्ये खूप चमत्कार पाहायला मिळतात. अतिशय सुंदर अशी ही कथा आहे. बालसंस्कारच्या दृष्टीने ही सुद्धा कथा अतिशय महत्त्वाची आहे असा उल्लेख या ठिकाणी गिरिजाताईंनी या फुलं फुलवणारा म्हातारामध्ये केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, गिरिजाताईंनी काही बालकादंबरी लिहिलेल्या आहेत, त्याचा आपण अभ्यास करूया. बालकादंबरी हे कथेच्या पुढचे पाऊल. गिरिजाबाईंचा झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेल्या झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलावण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले आहे. बघा यामध्ये बालकादंबरी झंप्या द ग्रेटमध्ये हा झंप्या अतिशय ग्रेट आहे. तो अतिशय खोडकळ पण आहे, वळवळे आहे,
बघावं तेव्हा कुठल्या ना कुठल्या उद्योगात झंप्या काही ना काहीतरी करतच असतो. तो सर्व बालवाचकांचा अतिशय लाडका असतो. एक प्रकरण त्यांनी सांगितले आहे की आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले आहे. खरोखर त्या ठिकाणी आग लागलेलीच नसते. मुद्दामून त्या ठिकाणी आगीचा बंब बोलवण्याचं प्रकरण हे अतिशय शब्दसुरेखमध्ये मांडण्याचा प्रयत्न या कथेमध्ये गिरिजाताईंनी केलेला आहे. त्यानंतर पुढची कादंबरी आहे येडबंबू ढब्बू. ही बालकादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. ढब्बू हा मुलगा आईला उगाचच्या उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात. ढब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कोणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. ढब्बू ते ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात. त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट ढब्बू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. या बालकादंबरीमध्ये काय सांगतात येडबंबू ढब्बूमध्ये, यामध्ये आपल्याला एक मनोरंजन केलेलं आहे की प्रत्येक लहान मूल हे आईचं काय असतं लाडकं असतं. घरामध्ये जर 2 मुलं असतील तर त्या प्रत्येक मुलाला वाटतं की मलाच लाड करत आहेत असं वाटतं. तसंच हा एक ढब्बू आहे. हा ढब्बूसुद्धा उगाचच त्या ठिकाणी सारखं आईला त्रास देणारा असा प्रसंग तो कधीच करत नाही. काय सांगितलं आहेत की त्या घरामध्ये या ढब्बूच्या बहिणीचा साखरपुडा असतो आणि घरामध्ये मिठाई आलेली असते. मग काही गरीब मुले आलेली असतात आणि ती काही खायला मागत असतात. मात्र ढब्बू काय करतो, त्यांना खायला देत नाही. पण आई काय हे सर्व पाहत असते. पण आई काय म्हणते बघा, तुकडा तुकडा थोडं थोडं जरी देऊन टाक त्यांना, कोणालाही आपण दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. मग हेच सर्व काय करतो ढब्बू सगळं लक्षात ठेवतो. मग दुपारी सगळीजण या ठिकाणी झोपलेले असतात, वामकुक्षी घेत असतात. त्यावेळी आईनं व्याह्यांना म्हणजे मुलीच्या सासरची मंडळी जी आहेत त्यांना देण्यासाठी काही मिठाई आणलेली असतात. ती मिठाईचं ताट ढब्बू काय करतो घेतो आणि तो भिकाऱ्यांना वाटून टाकतो. म्हणजे अतिशय मार्मिक स्वरूपात गमतीदार यामधून सांगण्याचा प्रयत्न केला की मुलांच्यावरती चांगले संस्कार कसे व्हावेत हे गमतीदार प्रसंगामधून सांगण्याचा प्रयत्न गिरिजाताईंनी केलेला आहे. शेवटी लेखिका विजया वाड काय म्हणतात बघा की एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दोकराने असे वाटावे. म्हणूनच गिरिजाबाईंच्या लेखणीला त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. एकूणच त्यांच्या विपुल अशा बाल साहित्याकडे जर आपण पाहिलो, नजर टाकलो तर किती सुंदर असं त्यांनी दान आपल्या या बाल साहित्याकडे दिलेलं आहे. त्यांनी आपल्या यामध्ये बालमनांच्या विश्वात जाऊन त्यांच्या आवडीनिवडी, जिव्हाळ्याचे प्रश्न अतिशय जवळ जाऊन त्यांनी साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या सर्व मधून आपल्याला काय मिळतं तर बालसंस्कार, मानवतेचा संदेश, सामाजिक वातावरण निकोप व सौहार्दपूर्ण असावं असं त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. त्यांना या साहित्य क्षेत्रातसुद्धा एक मानाचं स्थान मिळालेलं आहे. मात्र ज्या लोकांना या मानाचं स्थान मिळालं आहे ते लोक या बालसाहित्याकडे वळलेलेच नाहीत. कारण हा प्रांत जो आहे तो प्रांत अतिशय खाली गेलेला आहे हेच आपल्याला दिसून येतं. कारण हा वाचक वर्ग अतिशय कमी प्रमाणात झाला आहे. त्यावरती कोणत्याही प्रकारचं समीक्षा होत नाही हेच आपल्याला या ठिकाणी जाणवतं. म्हणून त्यांनी हा प्रांत कदाचित निवडलेला असावा असं या ठिकाणी लेखिकेला वाटतं. कारण कदाचित आजचा बालक कदाचित उद्या भावी पिढीचा नागरिक होऊ शकेल हेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आपल्याला लेखिकानं केलेला आहे. गिरिजाताईंनी आपल्या या साहित्यामधून अतिशय चांगल्या दर्जाचं लेखन केलेलं आहे. म्हणूनच इयत्ता 10वीच्या या कुमार भारतीमधून बालसाहित्यिका गिरिजा कीर यांचं साहित्य संपदा आपल्याला नक्कीच आवडलेलं असावं अशी मी अपेक्षा करतो. अशा पद्धतीनं मी या शब्दरूपाने मी या ठिकाणी थांबतो. सर्वांना धन्यवाद. विद्यार्थी मित्र, बालसाहित्यिका गिरिजा कीर हे जे आपण स्थूल वाचन पाहिले तर यामधून आपणास काय काय पाहायला मिळतं तर एका दृष्टिक्षेपात जर आपण पाहायला गेलो तर यामध्ये एकूण 3 घटकांचा अभ्यास आपल्याला लक्षात येतो. त्यामध्ये पहिल्या प्रथम जर आपण पाहिलो
तर जीवन कौशल्य यामधून आपणास काय पाहायला मिळतं तर स्वची जाणीव, समस्या निराकरण, समानुभूती, चिकित्सक विचार व सहसंबंध इत्यादी जीवन कौशल्ये आपणास पाहावयास मिळतात. तर राष्ट्रीय मूल्ये कोणकोणती आहेत तर पहिला आहे संवेदनशीलता कथेच्या माध्यमातून, सौजन्यशीलता जे आपण अनेक कथा पाहिलो त्यामधून सौजन्यशीलता पाहावयास मिळते, राष्ट्रभक्ती सर्वांवर सारखे प्रेम करणे इत्यादी राष्ट्रीय मूल्ये आपल्याला या पाठामधून पाहायला मिळतात. तर गाभा घटक कोणते आहेत तर सदृढ लोकशाहीसाठी सक्षम नागरिक घडविणे, दुसरा आहे सांस्कृतिक वारसा जपणे, तिसरा आहे राष्ट्रीय एकात्मता जपणे, चौथा आहे बुद्धी, भावना आणि कार्याचा समन्वय साधणे आणि पाचवं व शेवटचं आहे सामाजिक अडथळा निर्मूलन करणे इत्यादी गोष्टी आपणाला या पाठामधून पाहावयास मिळतात.